माझ्यासारख्या सेवकाला इथे असलेली स्वाभिमानी जनता देईल असा विश्वास माझ्यासारख्याला आहे। त्याच्याचबरोबर अमित शाह साहेबांची जी सभा सकाळी घेण्यात येणार होती ती कॅन्सल झाली, त्याच्याचबरोबर नड्डा साहेबांची कॅन्सल झाली। त्याच्यामुळे एकच गोष्ट कुठेतरी कळते, शहासाहेब येत नाहीत तेव्हा तिथला उमेदवार निवडून येणार नाही हे सिद्ध होतं। आणि मग कधी मोदी साहेब आणि शहासाहेब जेव्हा जात नाहीत तेव्हा शेवट पर्याय नसल्यामुळे नड्डा साहेबांना पाठवलं जातं। या मतदारसंघामध्ये नड्डा साहेब सुद्धा नाही आले। त्याच्यावर विजय इथं असलेल्या स्वाभिमानी लोकांचा आहे आणि जी गुंडागर्दी इथं भाजपकडनं केली जाते त्याचा पराजय 100% तिथं होणार आहे। त्याच्याचबरोबर इथं असणाऱ्या लोकांचे अनेक प्रश्न आहेत येत्या काळामध्ये आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये सोडवले आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीचं खालच्या लेवलचं राजकारण भाजपकडनं तिथं केलं जातं आहे त्याला विरोध म्हणून आणि मी केलेल्या कामाला पाठिंबा म्हणून लोक शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर महाविकास आघाडीबरोबर आदरणीय पवार साहेबांबरोबर आणि त्यांच्या पक्षाबरोबर आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याबरोबर आहे हे बघितल्यानंतर खूप मनापासून आनंद झाला। टेक्सटाईल पार्क बारामती जर कुणी आणली असेल नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक टेक्सटाईल पार्क आणल्या गेल्या। ते पवारसाहेब कृषी मंत्री असताना महाराष्ट्रासाठी स्पेशल केस म्हणून टेक्सटाईल पार्क दिल्या होत्या, त्यातलीच एक बारामतीला आली होती। पवार साहेबांनी मंजूर करून आणलेल्या टेक्सटाईल पार्कमध्ये जर प्रतिभा आजींनाच परवानगी दिली जात नसेल नाहीतर रेवतीला परवानगी दिली जात नसेल तर मग हे खरंच चुकीचं गोष्ट आहे। अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजेत। तिथं तशा गोष्टी होत आहेत आणि माझ्या मतदारसंघामध्ये गुंडांचा वापर करून अपहरण केलं जातं, प्रवेश करून घेतला जातो, गाडी जाळली जाते, धमक्या दिल्या जातात, बंदुकीचा वापर हा केला जातो। हे जे काय महाराष्ट्रामध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाकडनं केलं जातं त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो आणि ज्या पद्धतीने त्यांचा पराजय लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये झाला, महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता विथ इंटरेस्ट त्यांचा पराभव इथं करेल। महाविकास आघाडीला कमीत कमी 180 उमेदवार निवडून देऊन इथं महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल। आज प्रचाराची सांगता होते तुम्ही राज्यामध्ये 30-40 सभा घेतल्या तर आज सांगता होते काय विश्वास आहे तुम्हाला या निवडणुकीमध्ये? एक तर तुम्ही बघितलं तर पवार साहेब स्वतः इथं असणारे जे नागरिक आले होते सभा ऐकण्यासाठी त्यांच्यामधून ते आले, जो उत्साह आणि प्रतिसाद इथं लोकांकडनं मिळाला त्याच्यावर एकच गोष्ट कळते की हे सर्वजण स्वतः प्रेमाने आणि आदरणीय पवार साहेबांना बघण्यासाठी आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी आले होते। त्यामुळे इथला उत्साह बघितल्यानंतर आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या कानाकोपऱ्यामध्ये मी गेलो आहे 35 सभा 35 मतदारसंघ मी केलेले आहेत पहिला टर्मचा आमदार असतानासुद्धा तिथं पण उत्साह जबरदस्त आहे। त्यामुळेच मी आपल्या सर्वांना सांगतो कमीत कमी 170 ते 180 उमेदवार महाविकास आघाडीचे या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील आणि महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रामध्ये आलेली आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। जनता भयभीत झालेली आहे, सकाळी तुमच्याकडे प्रवेश होतो आणि संध्याकाळी भाजपकडे प्रवेश होतो तर लोक भयभीत झालेले आहेत, त्याबद्दल दमशे चालू आहे। आपल्या पक्षामध्ये सकाळी नाही तर दुपारी प्रवेश होतो, त्यांच्या पक्षामध्ये मध्यरात्री नाही तर पहाटे 2 वाजता प्रवेश होतो। धमक्या दिल्या जातात, गुंडांना घरी पाठवलं जातं, धमकी दिली जाते तुझी जमिनीवर ताबा टाकेल, तुझ्या घरच्यांनाच बघेल, तुझी मुलगी अजून लहान आहे कॉलेजमध्ये आहे त्याचा अर्थ काय निघतो मला माहीत नाही। मग अशा पद्धतीने जर धमक्या दिल्या जात असेल तर तुला पुण्यामध्ये जाऊन काही रिक्षा चालक इथं आलेत माझ्या प्रचारासाठी, पुण्यात रिक्षा चालवायचे, मग पुण्यात कशी चालवतो बघतो। हे जे काही दमदाटी केली जाते आणि यांचा पूर्णपणे वापर हा राम शिंदे सर करतात, त्यामुळे आम्ही राम शिंदे सरांना मुकादम म्हणतो। मुका म्हणजे गुंडांना मुका आणि सामान्य लोकांना दम, अशी परिस्थिती आहे। त्यामुळे या मुकादमांना कायमस्वरूपी धाराशिवच्या 80 गावामध्ये आपल्याला पाठवायचे कारण ते ओरिजिनली तिथले आहेत। त्यामुळे इथं असणारी जनता त्यांना 1 लाख मताधिक्याने पाडणार म्हणजे पाडणार आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 1 लाख मताने निवडून देईल असा मला विश्वास आहे। एक तर मी त्यांचे आभार व्यक्त करतो माझ्या मतदारसंघाच्या लोकांच्या वतीने। तसंच 5 वर्षामध्ये जे काय काम मी महाराष्ट्राच्या हितासाठी जे काही मुद्दे मी महाराष्ट्रातल्या लोकांच्या हितासाठी मांडले ते कदाचित प्रभावीपणे मांडल्यामुळे, संघर्ष केल्यामुळे, विचाराबरोबर राहिल्यामुळे, ईडी आणि या जे काही यंत्रणा आहेत त्याच्या विरोधात तिथं लढल्यामुळे आणि काही झालं तरी बोलत असताना कुठेही मी खालच्या लेवलला न बोलल्यामुळे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर, क्षमता बघितल्यानंतर आणि कर्जत जामखेडच्या लोकांचा उत्साह बघितल्यानंतर पवार साहेबांना वाटलं असावं महाविकास आघाडी आल्यानंतर माझ्यासारख्याला पद द्यावं। मी मनापासून स्वागत करतो। पण महत्त्वाची गोष्ट काय की पवार साहेब स्वतःचा प्रवास सांगताना, राजकीय प्रवास सांगताना त्यांचा राजकीय प्रवास आणि माझ्या
त्यांच्या राजकीय प्रवासाची जी तुलना होते ती गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे, कारण पवार साहेबांसारखा माणूस परत कधी होणार नाही. पण माझी छोटीशी तुलना त्यांच्या प्रवासाबरोबर केल्यामुळे मला एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा तिथं मिळाली. ती ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन मी मनापासून येत्या काळामध्ये काम करेन. महाराष्ट्रातली सत्ता काबीज करण्यासाठी त्यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, तरीही बीजेपीच्या मोठ्या नेत्यांच्या सभा कॅन्सल होत आहे. याचं कारण काय? एक तर मोदी साहेबांची मुंबईला झालेली सभा 1 लाख खुर्च्या ठेवल्या होत्या, 20,000 लोक आले. त्याच्यावरनं मोदी साहेबांनाच कळालं इथं काय आता आपलं खरं नाही. भाजपला लोक काही स्वीकारत नाहीत. ज्या पद्धतीने मुंबईचा अपमान विकासाच्या बाबतीत भाजपच्या नेत्यांनी केला, महाराष्ट्राच्या नेत्यांनी केला, ते मुंबईकरांना आवडलं नव्हतं. आणि ग्रामीण भागामध्ये पण ज्या सभा केल्या जात होत्या त्याच्यामध्ये उत्साहाने कुणी येत नव्हतं, पैसे देऊन आणलं जात होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि खास करून मोदी साहेबांचा आणि अमित शहा साहेबांचा सर्वे जबरदस्त असतो. त्यांना आधीच अंदाज आला असावा की सर्वेमध्ये महायुती काही निवडून येत नाही, त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला असावा, मोदी साहेबांनी सुद्धा आणि शहा साहेबांनी सुद्धा. आणि खास करून गेल्या वेळेससुद्धा शहा साहेबांची या मतदारसंघामध्ये सभा होती, ती त्यांना कॅन्सल करावी लागली. यंदासुद्धा ती कॅन्सल करावी लागली. त्यांच्याबरोबर नड्डा साहेबांची सुद्धा कॅन्सल करावी लागली. गेल्या वेळेस शहा साहेबांनी फक्त कॅन्सल केल्यामुळे माझी लीड 43,000 होती. आता शहा साहेब नड्डा साहेबांनी कॅन्सल केल्यामुळे माझी लीड 1 लाख असेल असं मला विश्वास आहे. काही मागण्या ज्या आहेत ते महाविकास आघाडीचे पक्षाचे मान्य केल्या काही भूमिका बोर्ड जो आहे त्याची काही मागण्या केल्या नाही, मला बघावं लागेल. म्हणजे खरं तर त्याचा मला अभ्यास नाही, पण अभ्यास करून थोडा विषय समजून घेऊन मोगम बोलून फायदा नाही. स्पष्टपणे अभ्यास करून मी याच्यावर वक्तव्य करेन. गोविंदगिरी महाराजांनी असं म्हणलं की बाळासाहेबांचे जे वारस आहेत ते औरंगजेब माझा भाऊ असल्याचं म्हणत आहे. एक व्हिडिओ त्यांनी मॉर्फ केल्याचं ते समोर आले. त्यांनी म्हणलं नसावं, पण जर त्यांनी म्हणलं असेल तर अशा पद्धतीने वक्तव्य एखादा धार्मिक व्यक्तीकडनं होणं म्हणजे कुठेतरी राजकीय भूमिका ते घेत आहेत. खरे धार्मिक लोक जे मनापासून अध्यात्म पाळतात, लोकांना चांगली शिकवण देतात, संतांचे विचार देतात, ते कधीही राजकीय बोलत नाहीत. आणि त्यांनी अशा पद्धतीने राजकीय वक्तव्य केलं असेल तर या लोकशाहीमध्ये ते योग्य नाही. त्यामुळे पण जर मॉर्फ असेल, कोणीतरी मुद्दामून केलं असेल तर आपल्याला शहानिशा करण्याची जरूरत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.